येणाऱ्या वर्धापन दिनाच्या दिवसापासून पूर्णपणे सदस्य नोंदणी, त्याचबरोबर शिवदूत नोंदणी, पदाधिकारी नेमणुका, शिवसेना शाखा सुरू करणे याला पूर्णपणे प्राधान्य देण्याचा निर्णय झाला। आणि त्याचबरोबर येणारे सण उत्सव जे आहेत, जे हिंदू सण उत्सव म्हणजे दहीहंडी, गोविंदा, गणपती, नवरात्रोत्सव, दसरा पूर्ण जल्लोषात जोरदारपणे साजरा करण्याचं नियोजन आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी केलेलं आहे। आणि येणारी विधानसभेची निवडणूक जी आहे, ही विधानसभेची निवडणूक महायुती म्हणून प्रचंड ताकदीने या ठिकाणी आम्ही लढवणार आणि जिंकणार। आणि त्यासाठी कार्यकर्ते पूर्णपणे तयारीमध्ये आहेत, जोशामध्ये आहेत, उत्साहामध्ये आहेत। सर, वर्धापन दिनाच्या निमित्तानं काही विशेष मोहीम राज्यातील जनतेसाठी तुम्ही घेऊन येणार आहात का? राज्यातल्या जनतेसाठीच आम्ही काम करतोय गेले 2 वर्ष। आणि त्यामध्ये शेतकरी आहेत, कष्टकरी, कामगार, महिला भगिनी, युवा आणि ज्येष्ठ सगळ्यांसाठी सर्व या सर्वांगीण विकासासाठी 2 वर्ष सरकारने जे केलेलं काम, त्यामुळेच या ठिकाणी आता येणारी विधानसभेची निवडणूक जी आहे या कामाच्या जे काही सरकारने केलेलं काम त्याची पोचपावती या ठिकाणी देतील। या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या फेक नरेटिव्ह जे महाविकास आघाडीने पसरवलं की संविधान बदलणार, 400 पार झाल्यावर आरक्षण बदलणार, आरक्षण कमी करणार, हे गावागावामध्ये जाऊन हे खोटं फसवणूक करून ही मतं घेतलेली आहेत, ही तात्पुरती आहेत। आणि आता लोकांना एवढं कडू करून मोदी हटाओ, मोदी हटाओ, मोदी हटाओ, मोदी तो हटे नहीं, हटाने वाले हट गए। मोदी जी तो प्रधानमंत्री की कुर्सी पे बैठ गए। अभी उनको चिंता है कि क्या हमने क्या कर दिया, और अभी उनको गलती का एहसास हो रहा है। विधानसभा के चुनाव में, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला हे चित्र पलटलेलं दिसतं। सर, उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाहून आणि रवींद्र वायकर यांच्या विजयावर पुन्हावर बसले आहेत। ते खोटं जे काही दिशाभूल करण्याचं जे काही प्रयत्न चालू आहेत, त्या ठिकाणी पोलीस त्याचं स्पष्टीकरण देतील। आणि जी वस्तुस्थिती वेगळी आहे, हे गिरे तो भी टांग ऊपर अशातला हा भाग आहे। अरे, तुमच्या एवढ्या जागा जिंकल्या तुम्ही, तेव्हा ईव्हीएमवर संशय घेतला नाही, फक्त रवींद्र वायकर यांच्या ईव्हीएमवर संशय घेता। म्हणजे याचा अर्थ तुम्ही त्या ठिकाणी खोटं लोकांमध्ये पसरवण्याचं काम करताय। हे खोटं बोला पण रेटून बोला, हे जास्त काळ चालणार नाही। रवींद्र वायकर यांना तिथल्या जनतेने निवडून दिलेला आहे आणि त्यांचा विजय जो आहे हा जनतेचा विजय आहे। किती काही आदळआपट केली तरी सुद्धा या ठिकाणी जनता शेवटी निर्णय घेते। आणि आज इतकं असून देखील आज शिवसेनेचे 19.5% मतांपैकी 14.5% मतं धनुष्यबाणाला मिळालेली आहेत। हा त्यांचा मूळ शिवसैनिक जो मतदार जो आहे मुंबईत आम्हाला त्यांच्यापेक्षा 2 लाख मतं जास्ती मिळाली। राज्यामध्ये देखील 2 लाख मतं जास्ती मिळाली। उबाटाचा 42% स्ट्राईक रेट आहे, आमचा शिवसेनेचा 48% आहे। त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, म्हणून अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप करतायत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।